नमस्कार, मी आहे कांचन. आज जायचं होतं आपल्याला मुंबई ते केदारनाथ पर्यंत सर्व देवांचं दर्शन घ्यायला, ते पण एका दिवसात. ते कुठं तर आपल्या शिर्डीचे वेट एन्जॉय पासून 5 मिनिटाच्या अंतर असणाऱ्या साई तीर्थ मध्ये. आणि आपण जर इथं ग्रुपसाठी ऑनलाईन ऍडव्हान्स बुकिंग जर केली तर आपल्याला 10% डिस्काउंट भेटतं. मग काय, तिकीट काढून मारली एंट्री. गेल्या गेल्या पहिलं काम म्हणजे पेटपूजा. आता मी बिल भरणार असल्यामुळे एकावर एक ऑर्डर सोडली आमच्या भातश्री आणि आमच्या ताई साहेबांनी. मग थोडाफार म्हणता म्हणता चांगला नाश्ता करून आम्ही गेलो पहिला शो बघायला. पहिला शो तर साईबाबा होता, तो तर फुल डायरेक्ट इमोशनल. मग तो शो संपून आम्ही गेलो 5D मध्ये लंकादहन शो बघायला. डोळे असून पण त्या डोळ्यांनी कमी दिसत असल्यामुळे काळा काळा गॉगल घालून शो बघितला. शो बघता बघता डायरेक्ट सीट अचानक खाली तर कधी कधी अचानक सनकन वरती यायचं. पण असा खतरनाक शो होता ना. मग त्यानंतर जायचं होतं पूर्ण भारतातील मंदिर बघायला. आपल्या छोट्या VIP ट्रेन मध्ये बसून मुंबई पासून स्टार्ट केलं. पहिलं सिद्धिविनायक गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन आम्ही गेलो द्वारकाधीश मंदिर बघायला. तिथून दर्शन घेऊन निघालो पुढं आपल्या सगळ्यांचं स्वप्न असणाऱ्या केदारनाथला. मग केदारनाथ झालं बद्रीनाथ, तिथून पुढे पंढरपूर. सगळं असं पूर्ण ओरिजिनल मंदिरासारखं, अवतीभोवती भक्तांचे पुतळे, मंदिर सगळं असं रिअल बनवलं होतं. त्यानंतर आपला चौथा शो असतो द्वारकामाई. इथे सगळे साईबाबांच्या गोष्टी, इथे कसे राहत होते, कुठे राहत होते, हे सगळं दाखवलं. त्यानंतर शो असतो कालिया मर्दन. हा पण शो 5D मध्ये असल्यामुळे डायरेक्ट असं वाटायचं तू कालिया आपल्या जवळ येतो काय. त्यानंतर असतो मूषक महाराजांचा शो. यात सगळे फार हसू हसू वेडे झालते. सगळे शो 4-5 तासात कंप्लीट करून संध्याकाळी 7 वाजता असणाऱ्या फ्री लेझर शो संपून आलो घरी.